निराल प्रतिष्ठान आणि लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन ह्या दोन ह्या एकाच संस्थेने असं ठरवलं होतं की लता निराल मंगेशकर यांच्या नावाने एक मोठं रुग्णालय हॉस्पिटल बांधावं. आणि त्याप्रमाणे आम्ही पुण्याच्या बाहेर थोडंसं बाहेर एक मोठी जमीन घेतलेली आहे आणि त्याला कोण शुभारंभ 16 एप्रिल मुख्यमंत्री आणि भागवत साहेब यांच्या हस्ते होणार होता. आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व मंगेशकर उपस्थित राहणार होतोच, पण आशाताई या नाही आहे आपल्यामध्ये. तिने आम्हाला, मला आणि डॉक्टर केळकरांना वचन दिलं होतं, प्रॉमिस केलं होतं की मी नक्की या कार्यक्रमाला येते. आजारी असूनही तिने हे आम्हाला कबूल केलं होतं. पण दुर्दैव असं झालं की ती अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला. असं नाही, तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती गेली. त्याचा आमच्याकडून असा प्रश्न पडला, मी आणि डॉक्टर केळकर सगळ्यांनाच प्रश्न पडला की 16 तारखेचा हा कार्यक्रम करायचा कसा. मुख्यमंत्री येणार आहेत, मोहन भागवतजी येणार आहेत, अनेक पत्रकार, अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि बरेच प्रेक्षक. आणि मग काल एक अशी कल्पना सुचली की दिदीच्या मास्टर धीरराज यांच्या नावाने मी एक रुग्णालय बांधलेलंच आहे, वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेलं रुग्णालय. हे लता मंगेशकरांनी बांधलं डॉक्टर केळकरांच्या मदतीने. आणि डॉक्टर केळकरांना आम्ही सर्व मिळून दिदीच्या स्मरणार्थ हॉस्पिटल बांधणार होतो. तर काल असं ठरवलं की दिदीबरोबर आशातीचं पण हॉस्पिटल बांधावं तिच्या स्मरणार्थ, आणि ह्या हॉस्पिटलचं नाव द्यावं लता आशा मंगेशकर रुग्णालय. आणि मला खात्री आहे की एशियातलं हे मोठं हॉस्पिटल किंवा रुग्णालय होईल. मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी पूर्ण सहकार्य करावं, आशीर्वाद द्यावा. आणि आशातीच्या आपल्याला आम्हा सर्वांची श्रद्धांजली. मी इथं जे आपल्याशी बोलतोय, मी असे मुंबईत असताना होतं, पण कधी कधी असं असतं की आपले दुःख बाजूला ठेवून अधिक कर्तव्य करायचं असतं. हे आम्हाला दिदीने शिकवलं. दिदी म्हणजे लता मंगेशकर. त्यामुळे मी सगळी दुःख विसरून आधी हे काम केलं. आपण सहकार्य द्याल, हे जे मी आपल्याशी बोलतो हे आपण प्रसिद्ध करा. आणि माझी भूमिका, आमची भूमिका आपण प्रेक्षकाकडून मांडणार अशी मी आशा करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.